Hello friends, myself Sutar KS, working as a lecturer in SPM Polytechnic Kumthai Solapur. Today I am going to explain extraction of copper. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मेटॅलर्जी आणि त्यामध्ये आढळणारे काही छोटे छोटे कन्सेप्ट बघितलं होतो. तसेच आपण एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न त्यामध्ये आढळणारे वेगवेगळे प्रोसेस जसे की क्रशिंग, कॉन्सन्ट्रेशन, रिडक्शन, रिफायनिंग हे प्रोसेस बघितलं होतं. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक्स्ट्रॅक्शन ऑफ कॉपर आणि तसेच त्यामध्ये आढळणारे वेगवेगळे प्रोसेस बघणार आहोत. तर प्रथमतः आपल्याला कोणकोणत्या ओअर्सपासून कॉपर हे भेटू शकतं. तर पहिला आहे सल्फाईड कंपाऊंड. त्याच्यामध्ये कॉपर पायराईट ज्याचं केमिकल कॉम्पोजिशन आहे CuFeS2 आणि त्यापासून आपल्याला कॉपर भेटत असतं. दुसरा ऑक्साईड आहे, त्याच्यामध्ये क्युप्राईट ऑक्साईड आहे आणि ज्याचं केमिकल कॉम्पोजिशन आहे Cu2O आणि त्यापासून सुद्धा आपल्याला कॉपर भेटत असतं. त्यानंतर तिसरा आहे सल्फाईड ओअर. सल्फाईड ओअरचं ओअर आहे कॉपर ग्लान्स ज्याचं केमिकल कॉम्पोजिशन आहे Cu2S आणि त्यापासून आपल्याला कॉपर हे भेटत असतं. त्यानंतर चौथा आहे कार्बोनेट ओअर ज्याचं ॲक्च्युअल ओअर आपल्याला काय भेटतं तर लाईमस्टोन आणि लाईमस्टोनचं केमिकल कॉम्पोजिशन फॉर्म्युला आहे CuCO3 आणि त्यापासून आपल्याला कॉपर हे भेटत असतं. त्यामध्ये आपण पहिला कॉपर पायराईट याच्यापासून Cu म्हणजे आपल्याला कॉपर कसं भेटतं ही पूर्ण प्रोसेस बघणार आहोत. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्टेप्स आढळतात. त्यामध्ये पहिला आहे क्रशिंग. ही सगळ्या प्रोसेस आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर आहे कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशनमध्ये दोन प्रोसेस आहेत. पहिला आहे फिजिकल प्रोसेस. फिजिकल प्रोसेसमध्ये आपण आयनच्या ह्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी सेपरेशन बघितलं होतं. इथं आहे फोर्थ फ्लोटेशन. आणि दुसरा आहे केमिकल प्रोसेस. केमिकल प्रोसेसमध्ये आपण रोस्टिंग ही प्रोसेस बघणार आहोत. त्यानंतर आहे रिडक्शन आणि नंतर आहे रिफायनिंग. तर पहिला क्रशिंग म्हणजे काय, तर आपण आयनच्या एक्स्ट्रॅक्शनमध्ये क्रशिंग हे बघितलंच होतं. म्हणजेच ओअर जे आपल्याला भेटत असतात नॅचरली ते एकतर बिग स्टोन्समध्ये भेटत असतात. त्यामुळे आपण त्याचं क्रशिंग करून बिग जॉ अक्रशनी क्रशिंग करून एकदम त्याची फाईन पावडर बनवतो. इथं दिला आहे इन क्रशिंग वी क्रश दी स्टोन्स इन द फाईन पावडर. आणि नंतर ते फाईन पावडर भेटल्यानंतर आपण ती पुढच्या प्रोसेससाठी यूज करतो जी आहे कॉन्सन्ट्रेशन. पहिला आहे कॉन्सन्ट्रेशन. बघा, कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपण पहिली प्रोसेस करत आहोत फिजिकल प्रोसेस. फिजिकल प्रोसेस म्हणजे आपण फोर्थ फ्लोटेशन ही प्रोसेस करणार आहोत. तर इथं काय काय घडतं, आपण फर्स्ट ओअर प्लस वॉटर प्लस पाईन ऑइल हे एका कंटेनरमध्ये घेतो. त्या कंटेनरमध्ये आपण कॉम्प्रेस एअर पास करत असतो. त्यानंतर हे पूर्ण मिक्सचर आपण स्टर करत असतो. त्यानंतर म्हणजेच स्टर केल्यानंतर जे गँग पार्टिकल्स असतात जे जड पार्टिकल असतात ते तळाशी जाऊन बसतात, जे आपण सहज बाहेर काढू शकतो. तर हे स्टर केल्यानंतर पुढे काय होतं तर जे सल्फाईड ओअरचे जे पार्टिकल्स असतात ते ऑइलच्या पार्टिकलसोबत अटॅच होतात. याच जे स्टरिंग करत आहोत आपण त्याच्याने ऑइलचं जो फोम आहे तो वरच्या भागात तयार होतो आणि आपल्याला वेगळ्या आपण हा जो फोम तयार झाला आहे तो आपण एका वेगळ्या कंटेनरमध्ये काढून घेतो. इथे दाखवल्याप्रमाणे आपण वेगळ्या कंटेनरमध्ये सल्फाईड ओअर जे की आपण वरचा जो फेस आहे तो काढलेला आहोत. त्यानंतरची पुढची प्रोसेस आहे केमिकल प्रोसेस जी आपण रोस्टिंग यूज करतो. हीटिंग इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन वी कॉल्ड इट ॲज अ रोस्टिंग. म्हणजेच आपण पूर्ण जे हीटिंगची प्रोसेस करतो ते आपण जर ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये करत असो तर त्याला आपण रोस्टिंग असं म्हणतो. हे रोस्टिंग केल्यानंतर आपल्याला ते जे आपल्याला ओअर भेटला आहे त्याच्यात
थोडेसे चेंजेस आढळतात, तर ते कोणकोणते आढळतात? पहिला आहे रिमूव्हल ऑफ मॉइश्चर, म्हणजेच त्या पूर्ण ओअरमध्ये मधून मॉइश्चर हे निघून जातं. दुसरा आहे सल्फर, आर्सेनिक, अँटीमनी फॉर्म्स ऑक्साईड, म्हणजेच त्यातील जे सल्फर आहे किंवा आर्सेनिक आहे किंवा अँटीमनी आहे त्याचं ऑक्साईडमध्ये फॉर्मेशन होतं. त्यानंतर कॉपर पायराइट डिकम्पोजेस टू Cu2O प्लस FeS, म्हणजेच काय, तर जे कॉपर पायराइट जे आहे ते डिकम्पोजिशन होऊन आपल्याला त्याचं Cu2O प्लस FeS हे कंपोजिशन मिळतं. ही प्रोसेस आहे रिडक्शनची. आता रिडक्शन कसं होतं, जे आपल्याला रोस्टेड ओअर भेटला आहे, म्हणजे आपण मागची प्रोसेस बघितली आहे रोस्टिंगची, त्याच्यामध्ये जे आपल्याला रोस्टेड ओअर भेटला आहे ते आपण या कंटेनरमध्ये घेतो. त्यासोबत आपण कोक घेतो आणि प्लस सिलिका घेतो. सिलिका का घेतो, तर सिलिका इट ॲक्ट ॲज अ फ्लक्स म्हणून आपण सिलिका घेत असतो. सो हे सगळं सोल्युशन आपण एका कंटेनरमध्ये घेतो. त्यानंतर हा जो फर्नास दाखवला आहे त्याच्यामध्ये आपण हॉट एअर पास करतो. त्यानंतर पुढं जे सिलिका आहे ते जे की फ्लक्स म्हणून ॲक्ट होतं, तो कशासोबत रिॲक्ट होतो, तर FeO म्हणजेच फेरस ऑक्साईडसोबत रिॲक्ट होतं. इट फॉर्म्स स्लॅग, म्हणजेच SiO2 फॉर्म होतं. तर पूर्ण रिॲक्शन काय होती, FeO प्लस SiO2 गिव्ज FeSiO2, म्हणजेच स्लॅग हे बाहेर पडतं. आफ्टर दॅट वी गेट मोल्टन मॅट, म्हणजेच काय, तर मोल्टन मॅट म्हणजे आपण मगाच्या रोस्टिंगच्या प्रोसेसमध्ये बघितलं होतं, तर दॅट इज Cu2S प्लस FeS, त्यालाच आपण काय म्हणतो, मोल्टन मॅट. ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये मोल्टन मॅट हे फॉर्म होतं आणि तेच मोल्टन मॅट आपण पुढे बेस्मरायझेशन प्रोसेसला वापरणार आहोत. आता ही बेस्मरायझेशन प्रोसेस कशी आहे, इथे बघा आपण सँड प्लस एअर हे घातलं आहोत. इथं दाखवल्याप्रमाणे मोल्टन मॅट असणार आहे, जे की असणार आहे Cu2S प्लस FeS हे असणार आहे, जे आहे मोल्टन मॅट. तर मोल्टन मॅट कन्वर्ट इंटू ब्लेस्टर Cu, म्हणजेच जे सोल्युशन आहे Cu2S प्लस FeSचं, म्हणजेच मोल्टन मॅट हे जे सोल्युशन आहे ते आपल्याला कॉपरमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजेच बेस्मरायझेशन कन्व्हर्टर जे आहे ते आपल्याला मोल्टन मॅटचं कन्व्हर्शन कॉपरमध्ये करून भेटतं. त्या पूर्ण प्रोसेसला आपण बेस्मरायझेशन असं म्हणतो. तर इथे 96 to 98% आपल्याला कॉपर हे मिळत असतं. पुढची प्रोसेस आहे रिफायनिंगची. त्याच्यामध्ये आपण 2 प्रोसेस यूज करत असतो. पहिला आहे फायर रिफायनिंग आणि दुसरा आहे इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग. म्हणजे आपण इथं आपल्याला जो मिळालेला कॉपर आहे तो अशा पद्धतीने इलेक्ट्रोलायटिक रिफायनिंग प्रोसेसमध्ये ठेवून आपण प्युअर फॉर्म ऑफ कॉपर हे मिळवत असतो. आता याच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत? पहिला आहे फिजिकल प्रॉपर्टी. त्यामध्ये आहे कॉपर इज अ टफ रेडिश मेटल, म्हणजेच काय, कॉपर जे आहे ते एकदम टफ असतं आणि रेडिश मेटल आहे. इट इज गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजेच कॉपर जे आहे ते हीटचं आणि इलेक्ट्रिसिटीचं गुड कंडक्टर आहे. इज गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट, इट्स मेल्टिंग पॉइंट इज 1083 डिग्री सेल्सियस अँड बॉइलिंग पॉइंट इज 2350 degree Celsius. Copper is malleable as well as ductile metal. It is quite heavy, having specific gravity 8.95. It's normal a large number of alloy when mixed with other metal such as zinc, tin, nickel, etc. For example, gun metal, brass, bronze, bell metal. The specific heat of copper is 0.095 and thermal conductivity is 0.95
calories per centimeter per degree Celsius per second. Its coefficient of thermal expansion is 16.6 into 10 degrees Celsius and electrical resistivity is 1.7240 micro ohm centimeter at 20 degrees Celsius. केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये ॲक्शन ऑफ एअर और ऑक्सिजन म्हणजेच कॉपरचं जे ॲक्शन आहे एअर आणि ऑक्सिजनवर कसं होतं तर कॉपर इज नॉट अटॅक्ड बाय ड्राय एअर ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर व्हेन इट इज हीटेड or redness in presence of air or oxygen. It first forms cuprous oxide and finally cupric oxide. म्हणजेच काय तर कॉपर जे आहे ते डायरेक्ट एअरवर अटॅक नाही करत, पण जेव्हा आपण त्याला हीट करतो ते पहिला क्युप्रस ऑक्साईडमध्ये फॉर्म होतं आणि नंतरनं क्युप्रिक ऑक्साईडमध्ये फॉर्म होतं. पुढे आहे ॲक्शन ऑफ वॉटर. म्हणजेच त्यातमध्ये काय आहे तर कॉपर डज नॉट डिकम्पोजेस वॉटर और स्टीम ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर बट इन व्हाईल हीट स्टीम ॲक्ट अपॉन इट टू फॉर्म ऑक्साईड. म्हणजेच काय जे कॉपर आहे ते डायरेक्ट वॉटरमध्ये डिकम्पोज नाही होत, पण जेव्हा आपण वॉटरसोबत त्याला हीट करतो तर आपल्याला त्याचं ऑक्साईड फॉर्म हे भेटतं. पुढं आहे ॲक्शन ऑफ ॲसिड. Action of acid. Non-oxidizing acids like HCl, dilute H2SO4 does not act the copper in absence of air or oxygen. In presence of air, such acid dissolve the metal forming corresponding salt and water. म्हणजेच काय तर जे HCl आणि H2SO4 सारखे ॲसिड आहेत ते डायरेक्ट कॉपरवर ॲक्ट नाही होत, पण जेव्हा ते इन प्रेझेन्स ऑफ एअरमध्ये असतात तर त्याला मेटल फॉर्म करून सॉल्ट आणि वॉटरसोबत रिॲक्ट करतात. ॲक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड. त्यामध्ये कॉपर हे ॲसिटेट फॉर्म करतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्ण कॉपरचं एक्स्ट्रॅक्शन कसं होतं, त्याची पूर्ण प्रोसेस कशी होते आणि कॉपरची जी प्रॉपर्टीज आहेत फिजिकल आणि केमिकल हे भाग बघितलो आहोत. तर पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अलॉय आणि मेटलचे कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.